आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय। डिंबे धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। नदीकाठच्या गावांना सुद्धा आता यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उत्तर पुणे जिल्ह्यातील डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पावसाची नोंद झाली आहे। धरण सध्या 86.12% भरलंय। त्यामुळे आता धरणाची पाणी पातळी आता नियंत्रणात ठेवण्यासाठी 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की डिंबे धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या आपल्या सोबत आहे। अमोल, सध्या आता डिंबे धरणाची स्थिती काय आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतो की उत्तर पुणे जिल्ह्यापासून गेल्या 2-3 दिवसापासून पावसाची जी हजेरी ती जोरदार चालू आहे आणि पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे पाणलोट क्षेत्र डिंबे धरणाच्या परिसरात या ठिकाणी धरणाची परिस्थिती पाण्याच्या जे वाढतंय त्यामुळे धरणातील पाण्याचं नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 1500 क्युसेकनं हा पाणी साठा या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे जे नदी पात्रातील प्रवाह आहे तो पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे। धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।